ग्रामीण न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मी दिग्विजय पवार. आपण पाहत आहेत महाराष्ट्र ग्रामीण न्यूज. तर आज आपण संजय कारभारी पवार यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. तर आपण पाहू शकता की डुकरांनी कशा प्रकारे रात्री नुकसान केलेले आहेत. मक्काचे तास खाऊन घेतलेले आहेत. भाऊ नमस्कार. नमस्कार. काय काय म्हणजे काय नुकसान झालेलं आहे आपल्याला? मी 5 एकर मका लावली होती इथं. मी आणलं होतं ते 751चं. हां हां. आणि मला जवळजवळ 10 बॅग मका लागली इथं. 10 बॅग मक्का लागली. हो, 10-11 बॅग मका लागली. हां. आणि त्यातली किमान 4 एकर मका ते डुकरांनी खाऊन घेतली. डुकरांनी रात्री खाऊन घेतली. हो. बरोबर आहे. तर मग या संदर्भामध्ये आपण कुठं तक्रार केलेली आहेत का? मी वैजापूरला ऑफिसला गेलो होतो. हां ते म्हणे तुम्ही तक्रार करा, ऑनलाईन करा म्हणे. हां. आणि 4-5 दिवसांनी तुमच्याकडे माणूस येईल म्हणे. माणूस येईल. ते याच्यासाठी कशासाठी हां. तुमचा पंचनामा करण्यासाठी. पण आता 4-5 दिवस मी एक तर लेट झालेलो आहे मक्काला, आणि 4-5 दिवस थांबायचं म्हटल्यावर ते शक्य नाही ना मला. बरोबर. आणि ते पंचनामा 4-5 दिवसानंतर करू म्हटलं. 4-5 दिवसानंतर. तर आपण पाहू शकतो की गट नंबर काय भाऊ आपल्या शेतातील? 462 गट नंबर. 462 गट नंबर मधील संजय भाऊच्या शेतामध्ये डुकरांनी रात्री खूप असे नुकसान केलेले आहे. आणि त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार पण केलेली आहे. आणि हा जो प्रश्न आहे हा खंडाळा विभागामध्ये कायमचाच झालेला आहे. म्हणजे सर्व भागामध्ये हो ना, नुकसान होऊ राहिलं. सर्व शेतकऱ्यांच्या तक्रार त्यांच्या वन विभागापर्यंत जाऊ राहिल्या, पण कोणताही वन विभागाकडून याच्यात कोणत्याही प्रकारची कारवाई किंवा कोणत्याही शेतकऱ्याला आतापर्यंत मदत दिली गेलेली नाही. तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून मी अशी त्यांना विनंती करतो की ज्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहेत त्यांचे लवकरात लवकर आपण पंचनामे करावे. आणि ह्या डुकरांचा जे रानटी डुकरं आहे हे जे रात्री जर येतात तर याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा. नमस्कार. की शेतकऱ्याचे कशा पद्धतीने नुकसान झालेले आहेत आपण पाहू शकता की डुकरांनी तास धरून खाऊन घेतलेले आहेत रात्री. एक तर बियाणे शेतकऱ्यांची जवळजवळ मक्काचे बियाणे 2 ते 2.5 हजार रुपयाला बॅग झालेले आहेत. एकरी जवळजवळ 2 ते 3 बॅगा लागतात. मजुरी लागते, ट्रॅक्टरची मजुरी वेगळीच. हे असं जर होत राहिलं शेतीमध्ये तर शेतकऱ्यांनी शेती कशी करायची? संबंधित गावामध्ये हा जे डुकरांचा प्रश्न आहे हा खूप मोठा प्रश्न झालेला आहे. कोणीही प्रशासन याकडे लक्ष देत नाही. आपण पाहू शकता कशा पद्धतीने डुकरांनी मक्का उकरून खाल्लेली आहे. हो चालेल, ठीक.